हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. पाण्याची ताओ यात्रा. लाओत्से या ओवीच्या शेवटी सांगतो की मात्र हा मार्ग ताओ यात्रा घडवणारा आहे. पाण्याचा मार्ग ताओ यात्रा घडवतो. तो मुक्ती मिळवून देणारा मार्ग आहे. तो परमात्म्याचे दर्शन घडवून देणारा मार्ग आहे. मराठी वाङ्मयभूषण साहित्यभूषण कै भाऊसाहेब उर्फ वि स खांडेकर यांनी 2 ढग अशी एक कथा लिहिली आहे. आकाशात पांढरा आणि काळा अशा रंगाचे 2 ढग परमात्म्याची यात्रा करत असतात. ते वरवर आकाशात भरारी घेत असतात. पांढरा ढग काळ्या ढगाला काळा म्हणून हिणवत असतो. काळा ढग जड असतो आणि पांढरा ढग हलका असतो. त्यामुळे पांढरा ढग जरा जास्त वेगाने वरवर जात असतो आणि त्या मानाने काळा ढग पांढऱ्या ढगाच्या मागे मागे असतो. त्यामुळे जर पांढरा ढग त्याची जड म्हणून संभावनाही करतो आणि त्याला तुच्छतेने सांगतो की त्याच्या आधी तो स्वर्गात प्रथम पोहोचणार आहे. इतक्यात थंड वारा वाहू लागतो. काळ्या ढगाला थंडी बाजू लागते. तो कुडकुडून हेलकावे खाऊ लागतो. ते पाहून पांढरा ढग त्याला कुत्सितपणे हसतो. अचानक काळ्या ढगाचे जलधारेत रूपांतर होते आणि तो धरणीवर खाली कोसळतो, नष्ट होतो, नामशेष होतो. पांढरा ढग विकट हास्य करतो आणि चेतावून आणखी जोरात वर जातो आणि स्वर्गाच्या द्वारी पोहोचतो. परंतु तेथे पांढऱ्या ढगाला द्वारपाल दरवाजातच थांबवतो आणि सांगतो की तेथे एकच जागा शिल्लक होती आणि ती क्षणार्धापूर्वीच भरली. पांढरा ढग म्हणतो की आकाशात तोच सर्वात पुढे होता आणि त्याच्या पुढे तर कोणीच नव्हते. मग ती जागा कोण कसा घेईल? त्यावर स्वर्गाचा द्वारपाल सांगतो की आत्ताच एक काळा ढग खाली पृथ्वीवर कोसळला आणि त्याने तप्त जीवांना जीवन देऊन शांत केले, धरणी समृद्ध केली. त्यामुळे त्या परोपकाराला ती जागा परमात्म्याने दिली. सर्वजण व्यासपीठावर भाषणे करायला, मिरवायला, फोटो काढायला धावतात. परंतु शहाणा साधकांच्या चपला सांभाळत असतो. तेथे त्याच्याजवळ परमात्मा असतो. पडद्यापुढे जायला सर्वच जण धडपडतात. परंतु पडद्यामागे जो असतो तोच परमात्म्याला प्रिय असतो. भौतिक भपकारा परिघावर असतो. योगधाम केंद्रावर असते. परिघ दृश्य असतो, केंद्र अदृश्य असते. जगात शहाणे नगण्य आहेत. वेड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वेड्यांचे राज्य आहे आणि वेड्यांच्या राज्यात शहाणे वेडे ठरतात. विहिरीचे पाणी पिऊन सर्वच प्रजा वेडी झाली तर राजाला आणि प्रधानाला ते पाणी पिऊन वेडे व्हावे लागते. तसे न केले तर शहाण्याला दगड मारले जातात आणि मग त्याच्या मागे परमात्मा म्हणून त्याचेच पूजन केले जाते. गॅलिलिओला फाशी दिले आणि आज त्याचाच सिद्धांत स्वीकारलेला आहे. जिझसला फाशी दिले आणि आज त्याचीच मंदिरात स्थापना केली आहे. मनोवैज्ञानिक सांगतात की माणसा इतका निर्बुद्ध प्राणी अन्य नाही. ताओ मानवी गुणातीत. लाओत्से या ओवीच्या शेवटी सांगतो की मात्र हा मार्ग ताओ यात्रा घडवणारा आहे. पाण्याचा मार्ग ताओ यात्रा घडवतो. तो मुक्ती मिळवून देणारा मार्ग आहे. तो परमात्म्याचे दर्शन घडवून देणारा मार्ग आहे. पाण्याचा मार्ग सकृत दर्शनी जगरहाटीच्या विरुद्ध विपरीत प्रवाहित होत असल्यासारखा वाटतो, परंतु तो भास असतो. तो वास्तवात परमात्म्याप्रत यात्रा करत असतो, परंतु मानवाला त्याचे आकलन होत नाही. याचे कारण एकच की पाण्याचा मार्ग हा मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. पाण्याचे गुणधर्म मानवी गुणांच्या विपरीत आहेत, त्यांच्या विरुद्ध आहेत. पाण्याचे चालचलन मानवी आचरणाच्या विपरीत आहे. पाण्याचे गुणधर्म मानवी बुद्धीच्या आकलनाच्या अतीत आहेत. मानवाचे जीवन जगण्याचे जे काही एक माप आहे त्याला पाण्याचे गुणधर्म धक्का देणारे आहेत. मानवाला महाभयावह अहंकार आहे. त्याच्या अहंकाराला ठेच पोचवणारी कोणतीही घटना तो स्वीकारू शकत नाही. परमात्मा अदृश्य आहे म्हणूनच तो त्याचा स्वीकार करतो. उद्या जर परमात्मा खरोखरच प्रसाद खाऊ लागला तर तो त्याला
प्रसाद दाखवणे बंद करील. परमात्मा जर खरोखरच सत्य परिस्थिती पाहून प्रसन्न होऊ लागला तर तो त्याला नवस बोलणे बंद करील. कारण मग परमात्मा प्रसन्न झाला की नाही हे ठरवण्याचे मानवाच्या मनाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. आत्ता ठीक आहे, मानव नवस बोलतो आणि काहीही घडले तरी त्याचा नवस पूर्ण होऊन त्याला परमात्मा पावला असे गृहीत धरून तो मोकळा होतो. भोंदू भगत सांगतात की तुमच्यावर करणी केली आहे, अमुक करा म्हणजे करणी नष्ट होईल. मग त्या भोंदू भक्ताच्या सांगण्याप्रमाणे सारे काही केले जाते आणि मग गृहीत धरले जाते की ती करणी करणाऱ्याच्यावरच उलटलेली आहे. आत्ता स्वातंत्र्य आहे, काहीही गृहीत धरावे. परंतु जर परमात्मा बोलू लागला तर पंचायत होईल. कारण मानवाला नागडे सत्य नको असते, त्याला भौतिक मुलामा चढवलेले असत्य सत्य म्हणून हवे असते. जितके म्हणून मानवी गुण आहेत, परमात्मा बरोबर त्या सर्वांच्या विपरीत विरुद्ध आहे. कारण तो गुणातीत आहे, गुणांच्या बाहेर आहे, गुणांनी कह्यात येणारा नाही. दुर्दैवाने मानव त्याच्या त्या भौतिक गुणांनी परमात्म्याला आळवतो, त्याची पूजा करतो, स्तुती करतो, सजवतो आणि या योगे परमात्मा त्याला सुप्रसन्न झाला आहे असे गृहीत धरतो. याविरुद्ध कोणी बोलला तर तो चवताळून उठतो, त्याचा अहंकार दुखावतो. त्या वक्तव्यावर बोलण्यावर विचार न करता त्याला विरोध करून त्याचा गळा कायम करता बंद करतो. मानवच परमात्म्याचे म्हणून विचार लिहितो आणि तेच त्रिकाला बाधित सत्य आहे असे धमकावतो. साधकांनी हे समजून घ्यावे आणि मानवी गुणांच्या पलीकडे जीवन जगावे. हरि ओम.